मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे. रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो. श्रीराम. आजच्या काळात रघुनायक किंवा ईश्वर म्हणजे आपण आपले ध्येय किंवा सकारात्मकता असे समजू शकतो. आर्यन नावाचा एक तरुण मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता. तो खूप हुशार होता, पण एक समस्या होती, त्याला लोकांच्या बोलण्याचा खूप त्रास व्हायचा. ऑफिसमध्ये कोणी त्याच्याबद्दल काही बोलले, सोशल मीडियावर कोणी नकारात्मक कमेंट केली किंवा कुणाशी त्याचे काही साधे वाद झाले तरी तो तासनतास त्याचाच विचार करत बसायचा. त्यामुळे त्याचे कामातील लक्ष उडू लागले होते. एकदा तो त्याच्या सरांना म्हणाला, सर, लोक काय म्हणतायत यातच माझं मन अडकून राहतं. मी माझं डोकं कसं शांत ठेवू? तेव्हा ते सर त्याला म्हणाले, तुझं भलं तुलाच करायचंय. लोक तुला मदत करायला येणार नाहीत. तुझ्या ध्येयाव्यतिरिक्त इतर फालतू गप्पात किंवा गॉसिपमध्ये तुझी ऊर्जा खर्च करू नकोस. आर्यनला गोष्ट पटली. त्यानं एक प्रयोग केला. त्याने ऑफिसमधील गॉसिपमध्ये पडणे बंद केले. जेव्हा जेव्हा त्याचे मन लोकांच्या टीकेकडे वळायचे तेव्हा तेव्हा तो स्वतःला विचारायचा, यात माझं हित आहे का? त्यानं आपलं पूर्ण लक्ष केवळ आपल्या नवीन प्रोजेक्टवर केंद्रित केलं, म्हणजे रघुनायकावर केंद्रित केलं. काही महिन्यातच आर्यनचा कामाचा दर्जा एवढा सुधारला की कंपनीने त्याला प्रमोशन दिलं. ज्या लोकांच्या बोलण्यामुळे तो अस्वस्थ व्हायचा तेच लोक आता त्याच्या यशाचे गोडवे गात होते. तात्पर्य, जगाच्या बोलण्याकडे लक्ष न देता जेव्हा आपण आपल्या मनाला आवर घालतो आणि आपल्या ध्येयाचा ध्यास घेतो तेव्हाच आपले खरे हित साध्य होते.